सांगली महापालिकेची निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार। सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 33 उमेदवार, सांगलीत आमचे जवळपास 30 उमेदवार निवडून येतील, संजय काका पाटील यांचा विश्वास। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने युती तोडली, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर राजेंद्र जंजाळ यांचा आरोप। मालेगावमध्ये पत्नीला शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून पती आणि मुलाचं ठिय्या आंदोलन। भडांगे कुटुंबाने मालेगावच्या गांधी पुतळ्यावरती कार्यकर्त्यांचं आंदोलन करत न्याय देण्याची मागणी केली। छत्रपती संभाजीनगरनंतर ठाण्यातही रामदास आठवलेंच्या आरपीआयनं भाजप विरोधात आंदोलन। आरपीआय आठवले गटाला एकही जागा न दिल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेला आणखीन एक धक्का। माजी नगरसेवक गणेश वानकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी। ठाकरे सेनेत उमेदवारी मिळाल्यानंतर देखील पक्ष सोडला। नागपूरमध्ये काँग्रेसनं सर्वच्या सर्व 151 जागांवरती उमेदवार उभे केलेत। काँग्रेसनं आपली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली। धुळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार। पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश। रणजित भोसलेंच्या पत्नीला धुळ्यातील प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी जाहीर। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या पत्नी आणि मुलाचा शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल। प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये भाजपविरुद्ध शिवसेना अशी लढत। अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीची युती। आमदार रवी राणांच्या पक्षाकडून अधिकृतरित्या 41 जणांना उमेदवारी। मुंबईत भांडूपमधील बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर। भांडूप रेल्वे स्टेशनजवळ वेस्टच्या बसची उभ्या प्रवाशांना धडक, 4 जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी। मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। भांडूप अपघात प्रकरणामध्ये बस चालक संतोष सावंत यांच्यावरती गुन्हा दाखल। आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी आहेत। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी इथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याचं रेस्क्यू। पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून बिबट्याच्या बछड्यावरती उपचार। बर्फवृष्टीमुळे न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी जाहीर। रस्त्यांवरती बर्फ साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत, तर विमानतळावरती बर्फ साचल्यामुळे अनेक उड्डाणं रद्द। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं निधन। वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अनेक दिवसांपासून आजारी होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।